तर आज आपण CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। तर जी नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपल्याला बघायचं आहे, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET। तर लेटेस्ट न्यूजमध्ये इथं आपल्याला जे CTET फेब 2026 ची पब्लिक नोटीस आहे ते पाहायला मिळते आणि या पब्लिक नोटीसबद्दल आपल्याला CTET 2026 ची केव्हा हेल्ड होणार आहे त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती दिलेली आहे। तर ते आपण यामधून बघणार आहोत। आपल्याला नोटिफिकेशन मिळत आहे, तर याच्यामध्ये जे काही नोटिफिकेशन आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये आहे। तर हिंदीमधले मी तुम्हाला सांगणार आहे। तर याच्यामध्ये सार्वजनिक नोटीस, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक 8/2/2026 रविवार को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET पेपर 1 और पेपर 2 का 21वां संस्करण आयोजित करेगा। यह परीक्षा देश भर के 132 शहरों में 20 भाषाओं में आयोजित की जाएगी। परीक्षा पाठ्यक्रम, भाषा, पात्रता मानदंड, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर और महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही CTET की आधिकारिक वेबसाइट https://ctet.nic.in पर उपलब्ध होगा और इच्छुक उम्मीदवारों से अनुरोध है कि केवल उपरोक्त वेबसाइट से बुलेटिन डाउनलोड करें और आवेदन करने से पहले उसे ध्यान से पढ़ें। इच्छुक उम्मीदवारों को केवल CTET वेबसाइट https://ctet.nic.in के माध्यम से ऑनलाइन आवेदन करना है। आता आपण संपूर्ण जे काही नोटिफिकेशन आहे ते पाहिलेली आहे आणि जे नेक्स्ट CTET एक्झाम आहे ते 8/2/2026 रविवारला होणार आहे आणि याचे जे काही फॉर्म आहेत किंवा बुलेटिन आहे ते लवकरच CTETच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ज्यावेळेस प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नोव्हेंबर महिन्यामध्ये TETचे आयोजन महाराष्ट्र म्हणजे MSCE ने केलेले आहे। तर आपल्या चॅनलवरती TETC संबंधित खूप सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत। त्यामध्ये जर बघता सायकोलॉजी बालमानसशास्त्राचे संपूर्ण व्हिडिओजची सिरीज जवळपास 35 लेक्चर आपण ते घेतलेले आहे आणि त्याचबरोबर परिसर अभ्यास मध्ये इयत्ता 4थीचा शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यावरती स्पेशल सिरीज आपण लेक्चर्सची बनवलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे। आणि सायकोलॉजीचे इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि जे PYQ आहेत आपल्या TETचे ते PYQ आपण सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश, मराठी आणि मानसशास्त्र आणि TETची जी काही प्लेलिस्ट आहे ते मिळून जाणार आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण जे TETशी संबंधित जेवढेही लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये अपलोडेड केलेले आहेत। इंग्रजीचे सुद्धा आपण लेक्चर त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि हे जर लेक्चर तुम्ही पाहिले तर तुम्ही हमखास TET हे क्रॅक करू शकाल अशी माझी गॅरंटी आहे। तर आता जे काही उमेदवार आहेत ज्यांना TET हे देणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत त्यांनी हे व्हिडिओ नक्कीच पाहावेत। त्याचप्रमाणे जे काही CTETचे जे काही प्रिव्हियस इयरचे PYQ आहेत ते सुद्धा आपण काढलेले आहेत किंवा लेक्चर त्याचे बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे आहेत। तुमचे जर समजा TET निघाले नाही, सपोज तुम्हाला CTET तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे आणि TET पेक्षा CTET केव्हाही मोस्ट बेटर राहणार आहे, तर माझा असा विचार आहे की तुम्ही TET बरोबरच CTETचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजेत। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।